आपला 12th मॅन आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. केलवा मास्टर टीमने या ठिकाणी टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. फील्ड चूज केले गेले. यंगस्टर चषक 2025 आपण पाहतोय. परवा दुसरे या स्पर्धेचे सेकंड एडिशनमध्ये आपण आपल्याला पाहायला मिळतोय ही स्पर्धा. आणि यंदाच्या वर्षामध्ये जे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते एक उच्च दर्जाचं आयोजन नियोजन एक रॉयल लुक या स्पर्धेला देत आहेत. नंदन आणि धीरज ही जोडी आपण पाहतोय. दोन बॅटर्स मैदानी छतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नंदन चौधरी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पेशाने ते एक आदर्श शिक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि क्रिकेटचं नेतृत्व सातत्याने ते करत असतात या टीमचं. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईकवरती धीरज आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या सोबतीने. तर पहिले षटक फेकण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती मनोजला आपण पाहतोय. फर्स्ट ओव्हरमध्ये इन ॲक्शनमध्ये असेल मनोज. स्टार्ट ऑफ द मॅचला ठिकाणी सुरुवात झाली. फर्स्ट बॉल ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाही आहे. चेंडू आणि फळीमध्ये भरपूर अंतर त्या ठिकाणी जाणवलं. चांगला कटर त्या ठिकाणी पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत बॅट्समनचे जे रिॲक्शन आहेत ते या ठिकाणी कॅप्चर केले गेलेत. आज 3 अँगल सहित आजचा दिवस आपण पाहतोय. 6 सीटर स्पोर्ट्स चांगली मेहनत मागील 5 दिवसांमध्ये. शॉर्ट मिडविकेटला प्रोटेक्शन आहे. एकदा या बॉलवरती मिळेल एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. मागच्या 2 सामन्यांचा जर विचार केला तर मागच्या 2 सामन्यांमध्ये धावा डिफेंड होताना आपण पाहिल्यात. आज हवेचा जोर जर पाहिला तर पूर्णपणे थांबलाय. कुठल्याही प्रकारची हवा या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये नाही आहे. 2 बॉलचा खेळ झाला. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न झाला होता सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक जरूर आहेत. त्यांना बीट करून सरळ चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. एक्स्ट्रा कव्हरला चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चौकार या ठिकाणी येतोय. बॅटचं फेस ओपन केलं होतं. फ्लो दिला आणि सरळ एक्स्ट्रा कव्हरला हा डिपॉझिट केला गेला. 4 धावा या ठिकाणी येत आहेत. धावसिंग जाऊन पोहोचते फलकावरती. 5-4 बॉल्सचा केला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये झाला. बॅट्समनची रिॲक्शन कॉन्फिडन्स होता या स्ट्रोकवरती. पॉवर प्लेचा षटक आहे त्यामुळे तो दबाव नाही आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटची एज आणि कॅच ड्रॉप त्या ठिकाणी होतोय. चांगले प्रयत्न दाखवले ते विकेट किपरने. एक धाव या बॉलवरती मिळते. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकामधील. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये यंगस्टर माकणे म्हणजे आयोजक इन ॲक्शनमध्ये असतील आणि त्यांच्या सोबतीने 6 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. यानंतर होणारा सामना सागर स्मृती आई चंडिका कोपर आणि त्यांना 2 हात करेल वीर तानाजी पारगाव या 2 टीममध्ये. ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिड ऑफ आहे. एक धाव जर मिळेल. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचं केल्या ठिकाणी संपन्न झालं आहे आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावा येताना पाहायला मिळाल्या. 7 धावांचं हे षटक आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये एक चौकार या ठिकाणी आला होता. आपण स्वागत सन्मानाच्या दिशेने जातोय. या ठिकाणी आपण पाहू शकतायत आदरणीय सन्माननीय जितेंद्रजी कानविंदे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय सन्माननीय संतोष जी गावड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. जितेंद्रजी कानविंदे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुंदर व्यक्तिमत्व. केलवा मास्टर टीमचा 12th मॅन प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये. कानविंदे साहेब यांचा या ठिकाणी आपण पाहू शकतायत शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी केला जातोय आमच्या मुख्य मंचावरती. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती कस्तुरला आपण पाहतोय. अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आहे. स्वतः कर्णधार आणि ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलंय. चांगलं स्पीच त्यांनी दिलं होतं टॉस बॉक्समध्ये. दुसऱ्या षटकाला ठिकाणी प्रारंभ झालाय. कस्तुरला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट.
कर्णधार या ठिकाणी इथून फ्रंट फुटला असेल का हे पाहणं गरजेचं आहे. पहिले षटक गोलंदाजाच्या नावावरती राहिले. मनोजने चांगली गोलंदाजी केली फर्स्ट ओव्हरमध्ये. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पंचांकडे अपील या ठिकाणी केलं आणि पंचांचं बोट या ठिकाणी आकाशाकडे गेलंय. फर्स्ट विकेट डाऊन नाव. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय नंदन सर गॉन. आणि पहिल्याच चेंडूवरती कौस्तुभचा यॉर्कर या ठिकाणी कारगर होताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट या ठिकाणी मिळाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रोहन गावड आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओंकार स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर प्रवर्तक आपल्याला पाहायला मिळत आहेत. थर्ड पोझिशनवरती ते मैदानाच्या आतमध्ये आल्यात. अनुभव त्यांच्याकडे जरूर आहे. दुसऱ्या बाजूला कौस्तुभ. दुसऱ्या षटकाची सुरुवात विकेटने झालंय. पहिले षटक विकेटलेस राहिलं होतं, परंतु दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती सफलता या ठिकाणी प्राप्त केली गेली कौस्तुभच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच दोन टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला सागर स्मृती आई चंडिका कोपर आणि त्यांच्या विरोधामध्ये वीर तानाजी पारगाव या दोन टीममध्ये अग्री समाज गटामधून जो सामना पेंडिंग राहिला होता तो सामना या ठिकाणी आपण खेळवणार आहोत. रोहन गावड थर्ड पोझिशनवरती मैदानाच्या आतमध्ये आल्यात. वन डाऊन पोझिशनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एक गडी या ठिकाणी बाद झालाय. कौस्तुभ कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ती जबाबदारी पहिल्या बॉलवरती चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पाडली गेली. जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय, प्लीज स्पीडअप करा. दोन्ही टीमला विनंती आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत आणि आजचा शेड्यूलचा जो फायनलचा सामना आहे तो सुद्धा आपल्याला बरोबर वेळेवरती खेळवायचा आहे. इथून फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे अपील जरूर केली गेली होती. फाईन स्लिप त्या ठिकाणी आहे. बॅटची एज त्या ठिकाणी घेतली होती, तेच पंचांनी दर्शवलं. एक धाव या ठिकाणी येते विथ द बॅटने. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 8 या आकड्यावरती. 2 बॉलचं खेळ झालाय. कौस्तुभ मागच्या 2 बॉलवरती स्पायसी बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा मनोजने चांगली स्टार्ट या ठिकाणी मिळवून दिली. तो मोमेंटम या ठिकाणी शिफ्ट करून दिला गेला आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून चालत सर कौस्तुभ. फुल टॉस बॉल. बॅट स्विंग प्रॉपर आहे. शतशक पोचतायत त्यांना बीट करून सरळ बॉल निघून जाईल. तिथून जर तुमच्यापर्यंत माहिती आम्ही पोहोचवू. चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळतो. इट्स 4 रन्स. चांगले प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केले होते. चौकार या ठिकाणी आलाय. फुल टॉस बॉल. बॅट बरोबर फिरवली होती. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 12 या आकड्यावरती. काही इंचांवरती चेंडू दूर राहिला सीमारेषेच्या माध्यमातून. 12 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 12 रन्स आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. पहिले 2 बॉल बरोबर लाईन अँड लेंथवरती होते. तिसऱ्या बॉलवरती चुकी झाली आणि त्या चुकीचं भुगतान करावं लागतं. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची लिडिंग एज त्या ठिकाणी घेतली होती. स्वतः गोलंदाज कौस्तुभ चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवला होता. 1 धाव या बॉलवरती येते. 13 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू फेकून झाल्यात आतापर्यंत 4. एक खराब चेंडू जरूर हाताळला गेला, परंतु जे 3 चेंडू चांगले हाताळलेत ते कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी कौस्तुभची आपण पाहतोय. नावाला साजेशी कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक मनोजच्या नावावरती राहिलं. दुसरं षटक सुद्धा कौस्तुभ चांगली गोलंदाजी पहिल्या 4 बॉलमध्ये करतायत. चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय का तर नाही. लेग स्टिकच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत. लेग स्टिकच्या जवळून या ठिकाणी चेंडू निघून गेला. धावसंख्या फलकावरती 14. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. एक्स्ट्राच्या रूपाने मागील बॉलवरती धाव येताना पाहायला मिळाली. इथून बॉलवर बॅक ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. गॅप शोधण्याचा प्रयत्न दाखवला होता रोहन यांनी. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पुढे येतो. 2 धावांचा कॉल या ठिकाणी केला गेला आहे आणि 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. चांगलं कॉलिंग आणि त्याचबरोबर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही गोष्टी या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. शेवटचा बॉल असेल सेकंड ओव्हरमधील. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 16 या आकड्यावरती. पहिले षटक 7 धावांचं राहिलं होतं. या षटकामध्ये एक विकेट कौस्तुभच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाला. काही चेंडू चांगले हाताळलेत. काही चेंडूंचा जर विचार केला तर धावा सुद्धा खर्च होताना पाहायला मिळाला. शेवटचा बॉल या सेकंड ओव्हरमध्ये. फुल टॉस बॉल. चांगला स्वीप त्या ठिकाणी दाखवलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करून सरळ बॉल त्या ठिकाणी निघून जाईल. स्क्वेअर लेगच्या बाहेर की आतमध्ये पाहायचं.
चौकार की षटकार असेल त्याची माहिती जरूर तुमच्यापर्यंत पोहोचेल. प्रेक्षक जे आहेत त्यांना विनंती आहे प्लीज आपण कळवायचं आहे. तर यस इट इज अ 6 रन्स. षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल पॅडवरती होता. बॅट स्विंग प्रॉपर आणि सरळ बॉलला या ठिकाणी पाठवून दिले स्क्वेअर लेगला. रोहन यांच्या बॅटमधून षटकार या ठिकाणी आलाय. दुसऱ्या षटकाची सुरुवात या ठिकाणी विकेटने झाली होती परंतु शेवट या ठिकाणी षटकाराने झालाय. धावसंख्या फलकावरती 22 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. शिवशक्ती उसण आणि टीमची गाडी या ठिकाणी ट्रॅकवरती आली या सेकंड ओव्हरमध्ये. कौस्तुभ यांचा जर विचार केला तर पहिल्या काही चेंडूंवरती चांगली गोलंदाजी झाली होती परंतु फुलटॉस बॉल आणि एक्स्ट्रा रन भरपूर या ओव्हरमध्ये त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. नेक्स्ट मॅच सागर स्मृती चंडिका कोपर आणि वीर तानाजी पारगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे प्लीज आपण टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धावसंख्या फलकावरती 22. इथून ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ बॉलला फेकून दिलाय वाईडिश लॉंगॉन सीमारेषा पलीकडे. गुड शॉट. 6 धावा. विलास काका या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती षटकार या ठिकाणी धीरज यांच्या बॅटमधून आलाय. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हलकासा लेग कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला आणि त्याच्यावरती 6 धावांची मोहर उमटवली गेली. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची एज घेतली होती. विकेट किपर बीट झालाय. कॅच या ठिकाणी ड्रॉप झालाय. प्रयत्न त्या ठिकाणी दाखवल्यात लॉंग स्टॉपला. 3 धावांचा प्रयत्न या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये झाला आणि 3 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. इथून कॅचेस विन द मॅचेस. एक महत्त्वपूर्ण फलंदाजाचा कॅच या ठिकाणी ड्रॉप केलाय. प्रचंड वेग या बॉलवरती होता. विकेट किपर प्रयत्न दाखवले होते परंतु प्रयत्नांना या ठिकाणी अपयश आलंय. आता इथून कॅच ड्रॉप झालाय. झेलबाद होण्याची संधी या ठिकाणी होती तो झेल या ठिकाणी सोडलाय. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. तर दुसऱ्या बाजूला धीरज यांचा जर विचार केला तर त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत चांगले स्ट्रोक आल्यात. 2 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. सुनील यांच्या विरोधामध्ये आतापर्यंत 9 धावा मागच्या 2 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला धीरज केले आहेत 19 वरती. 2 चौकार आणि 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. फुल टॉस बॉल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त प्राप्त झालाय. डाऊन दी बॉल फिल्डर या ठिकाणी पोहोचतायत. गुड कॅच. फलंदाज गॉन. मिलिंद वन ऑफ द ग्रेट फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी कुठलीही चुकी केलेली नाहीये. विकेट जातोय. रोहन गावड यांना परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. यांच्या बॅटमधून 1 षटकार आला होता. त्यांची विकेट या ठिकाणी गेले. एक जाणून बुजून हा फुलटॉस बॉल दिला होता. लोअर फुलटॉस बॅट या ठिकाणी बरोबर फिरवली होती परंतु ते प्रॉपर टायमिंग या बॉलवरती नव्हतं. ज्या विकेटची गरज होती तो विकेट या ठिकाणी मिळवलाय. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती. त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम या ठिकाणी केलंय. 31 धावसंख्येवरती दुसरा धक्का या ठिकाणी लागलाय टीम शिवशक्ती उसण संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे जयेश 4थ्या क्रमांकावरती. एकंदरीत 3 बॉल्स केल्या ठिकाणी झालाय. 3रं षटक प्रगती पथावरती. या षटकामधील 4था बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती येतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये फ्रेश बॅटर स्ट्रायकिंगवरती जयेश. पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. वाईडिश लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. बॉलवरती मिलिंद आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यांच्या माध्यमातून मागच्या बॉलवरती एक चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळाला होता. 32 फलकावरती लागले. 2 धक्के आतापर्यंत शिवशक्ती उसण टीमला या ठिकाणी आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. पुढचा बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. चेंज ऑफ द पेस बॅकअप अँड डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. कव्हरला या ठिकाणी स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतो आणि सरळ बॉल या ठिकाणी निघून जाईल. कव्हर सीमारेषा पलीकडे अराउंड द कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केलाय. चौकार.
ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल चांगला पिक केला, कॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता, मिसफील्ड झाली आणि तिथून बॉल सरळ निघून गेला. धावसंख्या जाऊन पोहोचते 36. 36 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमध्ये. अजून इथून या इनिंगचा जर विचार केला तर 7 बॉलचं केलं बाकी आहे. द विकेटने बॉलिंग ट्रॅकवरती ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. इथून जरूर विकेट जाण्याची दाट शक्यता आणि यस इथून रनआउटच्या रूपामध्ये परतावा लागणार आहे फलंदाज जयेशला. तिसरा धक्का या ठिकाणी लागलाय शिवशक्ती उसने टीमला. रिलीज प्ले जर कोणी नेला असेल तर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायचं आहे. 3 षटकांचं केलं या ठिकाणी संपन्न झालं आहे रनआउटच्या रूपामध्ये. अजून एक विकेट या ठिकाणी गमावला आहे या ओव्हरमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत 5व्या क्रमांकावरती. नेक्स्ट मॅच सागर स्मृती आई चंडिका कोपर आणि त्यांना 2 हात करेल वीर तानाजी पारगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी प्लीज रिपोर्टिंग करा. बरोबर आपण इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. सुनील यांचं षटक जर पाहिलं तर 14 धावांचं राहिलं होतं, त्यामध्ये 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाले, एक जेलबादच्या रूपामध्ये आणि दुसरा विकेट धावचितच्या रूपामध्ये. आता स्लॉग ओव्हरला सुरुवात झाली. दुसऱ्या बाजूला धीरज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेट बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. धीरज यांचा जर विचार केला तर 9 चेंडूंमध्ये 23 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. अमोल सर आपल्याला पाहायला मिळत आहेत नवीन बॅटर 5व्या क्रमांकावरती. शेवटच्या 6 बॉलचं केलं बाकी आहे. इथून एक मोठी टोटल बिल्ड करण्याचा प्रयत्न असणार आहे. सध्या तरी 12ची सरासरी इथून मेंटेन केली गेली आणि आजच्या दिवसामध्ये मागील 2 मॅचमध्ये धावा डिफेंड होताना पाहायला मिळाल्यात. ऑफसाईडला ड्राईव्ह या ठिकाणी केलं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एकच धाव या बॉलवरती मिळेल. धीरजला स्ट्राईक या ठिकाणी दिली गेली कारण दुसऱ्या बाजूला सेट बॅटर या ठिकाणी आहे खेळपट्टीवरती. कुठेतरी त्याला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे आणि तोच माइंडसेट या ठिकाणी बॅटर अमोलचा आपल्याला पाहायला मिळाला. इथून सरळ बॅटचा प्रयत्न जरूर केला होता. डाऊन दी बॉल विकेट किपर येत आहेत. यस टेकन. यावेळेला चुकी केलेली नाही आहे. याआधी चुकी झाली होती, तिथून इम्प्रूव्हमेंट केली गेली, सुधारणा केली गेली आणि इथून एक महत्त्वाचा विकेट, एक बिग विकेट फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. धीरज बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. आई चंडिका कोपर टीमचा कॅप्टन टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. वीर तानाजी पारगाव टीमचे कॅप्टन ठिकाणी उपस्थित आहेत. 37 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या 2 बॉलवरती किरण चांगली गोलंदाजी करतायत. 2 बॉलवरती जर विचार केला तर एक विकेट त्यांनी प्राप्त केलं. एक विकेट त्यांच्या अकाउंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात निलेश. एका बाजूला सेट बॅटरची विकेट या ठिकाणी गेले. धीरज त्यांच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आले होते. शेवटच्या 4 बॉलचं केलं बाकी आहे. ड्रायव्हिंग लेंथवरती बॉल होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. डीपमधून पुढे येईल. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव या बॉलवरती मिळेल का? दुसऱ्या धावाचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाहीये. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 38 स्कोरवरती आपण पाहतो. इथून 45 ते 46 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर असणार आहे शिवशक्ती उसने टीमचा. एक फायटिंग टोटल स्कोरकार्डवरती बिल्ड करण्याचा प्रयत्न असणार आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लेग कटरचा वापर त्या ठिकाणी केला होता. स्टेप आउट जरूर केला होता परंतु त्याचा फायदा झालेला नाही आहे. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये शेवटचे 2 बॉल. आई चंडिका कोपर टीमचा कॅप्टन प्लीज टॉससाठी रिपोर्टिंग करा. त्याचबरोबर वीर तानाजी पारगाव शॉर्ट पोल त्या ठिकाणी केला जातोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 2 धावांचा कॉल या ठिकाणी केला गेला. दुसऱ्या धावेवरती इथून DRSचा वापर या ठिकाणी केला गेलाय. अंपायर्स कॉल आपण पाहतोय. रनआउटसाठी हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय. एक धाव तर जरूर पूर्ण झालंय. आता दुसरी धाव पूर्ण झालंय की नाही त्याची पडताळणी या ठिकाणी केली जाईल. परंतु स्लॉग ओव्हरमध्ये किरण यांची चर्चा जरूर रंगली गेली कारण ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली. पहिले षटक वगळता मागच्या 2 षटकांमध्ये ज्या धावा आल्यात म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा. त्यामुळे बॅटिंग करणारी टीम कुठेतरी फ्रॉमफोर्टला होती पहिल्या 3 षटकांमध्ये. परंतु या ओव्हरमध्ये किरण यांची कामगिरी उल्लेखनीय राहिले. डॉमिनेट परफॉर्मन्स या ठिकाणी केलाय.
OUT, इट्स आउट. इथून परतावा लागणार आहे. फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये पोहोचा. शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे इनिंगचा. आई चंडिका कोपर टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर वीर तानाजी पारगाव टीमचा कॅप्टन टॉस साठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ईश्वर आपल्याला पाहायला मिळत आहेत 7व्या क्रमांकावरती. 39 फलकावरती लागल्या गेल्यात. 5 बॉल्स केल्या या ठिकाणी झालाय. म्हणजे इथून सध्या तरी 10ची सरासरी या ठिकाणी गाठली गेली. शेवटचा बॉल ड्रायव्हिंग लेंथवरती बॉल होता. ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. लॉंगॉनमधून क्षेत्ररक्षक येत आहेत. कौस्तुभ फेकी भरपूर खराब झालाय. 2 धावा या बॉलवरती पूर्ण केल्या गेल्यात. 41 फलकावरती लागल्यात. 41 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 42चं टार्गेट समोर ठेवलं गेलं. 42 धावांचं टार्गेट समोर आपल्याला पाहायला मिळते. टॉस आपण करणार आहोत 2 टीममध्ये. सागर स्मृती आई चंडिका कोपर आणि त्याचबरोबर वीर तानाजी पारगाव या 2 टीममध्ये. सगळ्या दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. 4 षटकांमध्ये 42 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. जाऊयात आपण टॉस बॉक्समध्ये. आदरणीय संतोष जी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशी उपस्थित टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. एका बाजूला वीर तानाजी पारगाव आणि दुसऱ्या बाजूला सागर स्मृती आई चंडिका कोपर. 2 षटकांचा मॅच असेल याची नोंद घ्या. कॉइन स्पिन केला जातोय. 2025 असा कॉल सागर स्मृती आई चंडिका कोपर टीमचा आपण पाहतोय. टॉस कॅप्टन तुम्ही जिंकलाय. तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचं प्रमुख कारण? 2 ओव्हरची मॅच आहे, त्याच्या ह्याच्यामध्ये कमी धावामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि कसं वाटतं ही स्पर्धा खेळत असताना? खूप मजा वाटते. आयोजकांचं कौतुक कसं व्यक्त करा? आयोजकांचं कौतुक करणे म्हणजे सर्व आयोजक आहेत ना ते 40+ वाले आहेत. त्यांचं कौतुक करणे म्हणजे खूप शब्दच नाही त्यांच्यापुढे. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. आकाश, टॉस तुम्ही जिंकले असतं तर तुमचा निर्णय काय असा? माझं पण क्षेत्ररक्षण असलं असतं. आता बॅटिंग करायची आहे तर 2 ओव्हरमध्ये काय माइंडमध्ये टार्गेट असणार? 25च्या वरती करायचा प्रयत्न करू. आणि आपल्या संघाकडून काय अपेक्षा असणार आहे? माझ्याकडे बॅट्समॅन आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ती चांगले खेळ खेळतील. असं या स्पर्धेचं आयोजकांचं कौतुक कसं व्यक्त करा? त्यांचं कौतुक करायच लागेल, कारण की गेल्या वर्षी पण टुर्नामेंट झाली, या वर्षी पण करतात आणि ग्राउंड बघितलं तर ग्राउंडसाठी खूप मेहनत केलेली आहे. धन्यवाद त्यांचं. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. टॉस या ठिकाणी जिंकलाय सागर स्मृती आई चंडिका कोपर या टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील पालघर भूषण अर्थातच प्रमोदजी शेडगे सर, आमचे गुरुवर्य. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत याच परिसरातील आणि विरातन खुर्द या ठिकाणी आपण पाहतायत, या ठिकाणाहून बिलॉंग करतायत. सामन्याला होते सुरुवात 2 संघांच्या दरम्यान. केळवा मास्टर्स आणि शिवशक्ती उसरणी या 2 टीमच्या दरम्यान आपण पाहतायत. 42 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. यंगस्टार चषक माकणे 2025 अगदी दुपारच्या सत्राला सुरुवात झाली. रणरंतर रखरखतं ऊन पाहायला मिळतं. जरी हिवाळ्याचे दिवस असले, चला 2 बॅटर मैदानाचा ताबा घ्या त्वरित. 1 धाव आरोग्यासाठी, हेच आपण सातत्याने जे टॅग लाईन आहे 40+ माध्यमातून. 39-40 नंतर काय 40+ क्रिकेट जिवंत आहे आणि आज पूर्ण महाराष्ट्रात या 40+ प्रचंड वारे हे वाहू लागलेत. कानाकोपऱ्यात जाऊन 40+ फॉर्मॅट आणि त्यामध्ये ऑल इंडिया 40+ ओपन हे सुद्धा फॉर्मॅट पाहायला मिळतात. म्हणजेच 40+ आता सुगीचे दिवस आलेत, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. जसे अपकमिंग यंग टॅलेंटला सुगीचे दिवस आलेत, तसेच 40+ क्रिकेट सुद्धा जिवंत राहावं यासाठी अतोनात प्रयत्न प्रत्येक असोसिएशनच्या माध्यमातून केलं जातं. यंगस्टार चषक माकणे आणि जे सभासद
आपल्याला पाहायला मिळतात. 43 जणांची जी मांदी आळी आहे, जो समूह, एकजूट, एकोपा या सर्व काही गोष्टी पाहायला मिळतात. श्यामकांतजी शिणवारतरे अध्यक्ष आहेत, राजेश किसन गावड सचिव आहेत, मंगलदास कृष्ण गरत खजिनदार आहेत, सचिन वसंत तरे उपाध्यक्ष, दिलीप सुरेश तरे सहसचिव, जितेंद्र काणविंदे संचालक, मिलिंद पाटील संचालक, विलास गावड संचालक. या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल, अशोकजी पाटील संचालक, वसंतजी तरे संचालक, अंकुशजी पाटील सल्लागार, सदानंद तरे सल्लागार, अजित गावड सल्लागार, राजेश तरे सल्लागार आहेत, संतोष गावड सल्लागार आहेत, अविनाश गावड सभासद आहेत. पहिलाच बॉल ऑन साईडला, पायामधला चेंडू अगदी सुंदर पद्धतीने मनगडाच्या सायाने खेळून काढला. सिंगल मेल ऑफ द मार्क चेतनच्या बॅटमधून. चेतन आणि कौस्तुभ अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. केळवा मास्टर्स एका साईडला तर धीरज शिवशक्ती उसरणी. गेली कित्येक वर्ष धीरज यांनी चांगलं क्रिकेट हाताळले. अप्रतिम जागा बघून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मेल, ग्रेट फिल्डिंग. या वयात सुद्धा आपण पाहतायत की चांगलं फिटनेस बाळगतायत हे 40+ खेळाडू. सलाम असेल. आणि आतापर्यंत आपण पाहू शकताय शेखर किडी यांच्या समवेत सुद्धा आपण पाहतायत सकाळच्या सत्रामध्ये जिम करत असताना चांगली फिटनेस, व्यायामाची खूप गरज असते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू निघून जाईल. रोहन गावड यांच्या माथ्यावरून चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप रिजनला. पाहता पाहता संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 4 या धावसंख्येवर 4 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3-42चं टार्गेट. संदीप तरे हे सभासद आहेत, विकास वैद्य सभासद, जगदीश गावड सभासद, बबनजी किनी, श्रीकांतजी गावड, जयकांतजी तरे, सुरेश गरज, चंद्रकांत तरे. हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा वापर केला, फक्त चेंडूला दिशा दिली. सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. सुरेश गरज, चंद्रकांत तरे, संजय तरे, मोहन कुडू, मोरेश्वर तरे, चंद्रकांत पाटील, श्यामकांत घरत, अक्षय गावड, चंद्रकांत कुशा गावड, विजय घरत, किशोर तरे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु सेफ झोन मध्ये आहे. कौस्तुभला या ठिकाणी जीवनदान मिळेल. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6 या धावसंख्येवर. श्रीधरजी तरे, गणेश वैद्य, मनोज तरे, किशोर तरे, अजय घरत, रमेश तरे, संजय वसंत तरे, गोविंद तरे, संतोष तरे, प्रकाश घरत, रवींद्र पाटील. ही 43 जणांची जी टीम आहे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा राबवली गेले. यंगस्टार चषक भावी पिढीसाठी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, परंतु थोडीशी मनाला एकच खंत वाटते की भावी पिढीसाठी यंगस्टरसाठी आहे, तर यंगस्टर जे जनरेशन आहेत ते व्यासपीठावर जास्तीत जास्त पाहायला मिळत नाही. ही थोडीशी कुठेतरी खंत जरूर राहील प्रत्येक प्रेक्षकाला सुद्धा. ऑन साइडला चेतनच्या बॅटमधून पुलचा फटका, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल षटकार. बॉडमॅनचा चांगला वापर केला, ताकद थोडीशी यावेळेला जरूर पाहायला मिळाली, परंतु टायमिंग चेतनचा बेमिसाल आपण पाहू शकाल. समोरचा हा अँगल पाहायला मिळतो हार्दिक आरेकर, तिथून आपण पाहिलं तुषार कुर्ले हे मात्र जरूर दाखवतायत आणि ही तिसऱ्या कॅमेराचा अँगल आपण पाहू शकाल. क्लास सिक्सर हिट स्पोर्ट्स च्या पद्धतीने हे तिन्ही कॅमेरा माध्यमातून हे अँगल क्रिएट केले गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12. पहिल्या षटकाचा खेळ झालाय, चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत. यानंतर होणारा सामना यंगस्टार माकणे वर्सेस कोरे. यानंतर होणारा सामना सागर स्मृती आई चंडिका कोपर वर्सेस वीर तानाजी पारगव. एका साईडने मात्र एका एंडने ही मॅच होईल, याची दखल घ्यायची. दोन्ही 2 ओव्हरचा सामना असेल. आगरी समाज गट मधून यावेळेला ऑन साइडला जरूर खेळला गेला. फ्लिकचा फटका आहे. 1 नंतर मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 13 या धावसंख्येवर.
नक्कीच दोन्ही संघ चांगले आहेत, दोन्ही संघ आगरी समाज गटातून आहेत, परंतु एकच सजेस्ट करू शकेन की कोणत्याही प्रकारचा त्रास हा आयोजकांना होता कामा नये. कुठेही स्पर्धा खेळण्यासाठी जर तुम्ही गेलात, तुम्हाला जर आढळला तो खेळाडू, तर लगेच तुम्ही क्विकली दर्शवा, जेणेकरून तुम्हाला पुढील जो शेड्यूल आहे तो खराब होणार नाही. कारण मॅच समाप्त झाल्यानंतर आणि त्यानंतर आपण ऑब्जेक्शन घेतील, जो रिझल्ट असेल तो काहीही असो, परंतु ज्या वेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला तुम्हाला जर थोडीशी शंका वाटली तर तुम्ही समोरासमोर या खेळाडूवर माझं ऑब्जेक्शन आहे, त्यावेळेला तुम्ही त्याचं निवारण करा. आणि निवारण करून मात्र जर तो खेळाडू तिथेच तो थांबला तर मॅच चांगली होईल, जो काही रिझल्ट असेल तो लागेल. परंतु अशा प्रकारचं जर होत गेलं तर टेनिस बॉल क्रिकेट पुढे जाणार नाही. त्याकरता मी विनंती करेन दोन्ही संघाला, एका साईडला कोपट टीमने सुद्धा खेळवलं नो डाऊट, परंतु प्रतिस्पर्धी संघाला जर माहिती असेल तर त्यांनी तिथेच थांबायला हवं होतं. परंतु अशा प्रकारच्या चुका होणार नाही ही फक्त आम्ही जरूर फक्त थोडीशी रिक्वेस्ट करू शकतो दोन्ही संघाला, अशा प्रकारचं पुन्हा कधीच करू नका, अन्यथा कमिटी आता ॲक्शन यापुढे कदाचित घेऊ शकतील वेगवेगळ्या ठिकाणी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा खेळ झाला, 15 विदाउट लॉस. 27ची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल ऑन साईडला, फटका छान आहे. काय ट्राय केली होती, जणू काही स्विमिंग पूल मध्ये सूर उडी मारली होती. काय ईश्वर यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. व्हॉट अ ट्राय. फुलटॉस बॉल गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला या वेळेला फेकून दिले डीप मिड विकेटला, चौकार आला. चांगले प्रयत्न केले होते. व्हॉट अ ट्राय. ईश्वर वैद्य, मुंबई क्रिकेट असोसिएशन पंच पॅनल मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. MCA पास्ट आहेत आणि ईश्वर वैद्य एक चांगले खेळाडू आहेत. दर्शवत असताना दाग अच्छे होते. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. मिस टायमिंग. पुन्हा एकदा तोच फ्रेम मध्ये फिल्डर येत असताना फंबल होत आहेत. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन खचलंय, धीरज येत आहेत. पोलीस दलात जे कार्यरत आपल्याला पाहायला मिळतात आणि अतिशय फिट अँड फाईन असलेले असे खेळाडू या पोलीस बांधवांना मानाचा मुजरा आहे. कर्तव्यदक्ष कमांडो म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळते. बॅटची एज अँड टेकन. रोहन गावड कोणतेही मिस्टेक करणार नाहीयेत विकेट किपर म्हणून. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 21 रनची आवश्यकता आहे येणाऱ्या बॉलमध्ये. धन्यवाद आशिष किनी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 21 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 2 षटका आहेत. 12 बॉल 21. अमोल तरे जे आदर्श शिक्षक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, क्रिकेटवरचं अफाट आणि जिवाळा हा आपण जपत असताना 21 वर 1 धक्का 2 षटकाच्या समाप्तीनंतर शिवशक्ती उसरणी 40+ केळवा मास्टर्स एका साईडला आपण पाहताय. चला थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका. यानंतर आपण अग्री समाज गट मधून सागर स्मृती आई चंडिका कोपर आणि वीर तानाजी पारगाव ऑफ साईडला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. रोहन गावड एक जिद्दी खेळाडू आणि हर हुन्नारी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ओंकार बॉय स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून सातत्याने बॅट आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीज म्हणा, बेस्ट बॅटर म्हणा, साखरीच्या मैदानात सुद्धा त्यांनी स्पॉन्सरशिप केले. फुलटॉस बॉल होता ऑन साइडला कौस्तुभ यांच्या बॅट मधून बिटवीन द गॅप. व्हॉट अ ट्राय.
प्रयत्न करतायत प्रयत्नांना यश काही मिळत नाही, परंतु हृदयाची स्पंदने वाढवली या बॉलने. ज्या पद्धतीने अंगाला शहारा येईल अशा पद्धतीने आपण पाहतायत. एसल वर्ल्ड मध्ये गेल्यानंतर आपण जशी स्विमिंग पूल मध्ये जी उडी मारतो ना त्या पद्धतीने आपण पाहू शकतायत. आणि पहा काय ट्राय केली होती. ट्राय टिल यू सक्सीड. प्रयत्नांती परमेश्वर. व्हॉट अ ट्राय. ईश्वर वैद्य यांना दाद द्यावी लागेल. आज ते जीवाची बाजी लावतायत. मी माझ्यापेक्षा क्रिकेटला जपतो. क्रिकेट हा आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे आणि क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. ऑन साइडला फटका तर छान आहे. फिल्डरला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मेल चौकार. संघाची धावसंख्या 46. विजयासाठी 16ची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 बॉल मध्ये 16 रन. छान आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. नंदन सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नंदन चौधरी सरांना आपण पाहू शकाल, कारण आज जर थोडीशी कॅप न घातल्यामुळे थोडस चेहरा मात्र या वेळेला लपला गेला आणि तिथून आपण पाहतायत आता थोडीशी स्माइल देत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 27 वर जाऊन पोहोचली गेली. 15ची आवश्यकता आहे. आदर्श शिक्षक आहेत. क्रिकेटवरचा अफाट प्रेम जिव्हाळा हे सातत्याने जपताना आपल्या हृदयात. स्विच इट करण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितली. पंच राकेश राऊत सर आहेत आणि त्यांनी सांगितलं पिचिंग ऑफस्टमच्या थोडासा बाहेर आणि यस लेग बाईचा इशारा. खूपच बाहेर होता हा. ऑफस्टमला भेदला असता आणि चांगली पंचांची भूमिका. चांगलं राईट डिसिजन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28. बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 3. तिसऱ्या षटकातील 5 बॉलचा खेळ झाला. 7-14चं समीकरण आहे. 2 स्क्रीनवर आपण पाहू शकतायत. एका साईडला बॉलर, एका साईडला बॅटर. ही 6 सीटरची पोच पावती आहे. 6 सीटर स्पोर्ट्स आता फक्त मर्यादित राहिलेलं नाहीये. पुण्यात काम केलंय. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने ड्राईव्ह खेळला जातोय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले दोन्ही फलंदाज. 2 धावा येतील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकी येईपर्यंत मात्र या वेळेला आपण पाहता 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. डाऊन पोहोचते फलकावर. 31 या धावसंख्येवर विजयासाठी 11 रनची आवश्यकता. 6 बॉल 11 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. घेऊया एक डीजे ब्रेक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 31. 6 बॉल 11ची आवश्यकता आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी सकाळ स्पोर्ट्स मध्ये जे म्हटलेलं आहे ते खरोखर अगदी योग्य पद्धतीने भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी म्हटलंय की तुमच्यामध्ये असलेली क्रिकेटची गुणवत्ता ही देण आहे. तिचा सन्मान ठेवा. प्रलोभनांच्या मागे जाऊन कारकीर्द वाया घालवू नका. मिळणाऱ्या संधीचा आदर करा आणि सर्वोत्तम खेळा. आणि जेव्हा मागे वळून पाहाल तेव्हा भाग्यवान आहोत म्हणून आपल्याला हा खेळ खेळायला मिळाला याची अनुभूती मिळेल. आणि या गोष्टी खूप नमूद कराव्याशा वाटतील, कारण आज ISPL सारखी स्पर्धा आणि त्याचे सदिच्छा दूत आहेत, ब्रँड अँबॅसेडर. त्यांची ही सुंदर संकल्पना आज टेनिस बॉल क्रिकेटला कुठे
घेऊन गेलेत याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाहीत. हा चेंडू जर आपण पाहिला तर पाठीमागे निघून जाईल आणि पाहता पाहता आपण पाहतायत त्या ठिकाणी हा ना करता करता दुसरी धावेसाठी पलटलेत आणि यस 2 रन्स आणि प्लस वाईट 3 धावा महेंद्र शिंदे. सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे संघाची धावसंख्या शिखर किनी आम्हाला दर्शवत आहे 34. म्हणजेच आता विजयासाठी 8 रनची आवश्यकता आहे. आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू आपण पाहतायत. 40+ क्रिकेट खऱ्या अर्थानं जीवाची बाजी लावतायत या वयात सुद्धा, परंतु तेवढंच आरोग्याकडे लक्ष देणं, आपल्या स्वतःचा परिपूर्ण सेफ्टी राहणं. ऑन साइडला खेळलं गेलंय. जयेश पुढे सरसावतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 35. 5 बॉल आणि 7 रनची आवश्यकता आहे. पाच बॉल 7 रन. ऑफ साइडला चिप शॉट खेळले गेले. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. चांगली फेकी ॲक्युरेट पाहायला मिळते. बॅकअप चांगला मिळतोय. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36. 4 बॉल आणि 6 रन. 4 बॉल आणि 6 रन हे सामन्याचं समीकरण. चार बॉल आणि 6 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. आमचे लाडके प्रेक्षक राजा आहेत. क्रिकेटसाठी जीव की प्राण. क्रिकेट हाच आमचा सर्वस्व आहे. क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. सर्व धर्म समभाव जपणारा हा खेळ म्हणजे लोकप्रिय खेळ क्रिकेट. ऑन साइडला खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय दीपकच्या बॅटमधून. फिल्डर येत आहे धीरज. अचानक उसळी घेतली गेली होती चेंडूने, परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. आता मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. रन झालेले आहेत त्या 38 आणि 38 रन मध्ये आतापर्यंत आपण पाहू शकतात पोहोचले 3 बॉल आणि 4 रन. तीन बॉल आणि 4 रन अशा पद्धतीने हे समीकरण. शिवशक्ती उसरणी केळवा मास्टर्स. उलटॉस बॉल आणि स्टायलिश फिनिश. आयुष्यात 2 गोष्टी कधीच वाया घालवायच्या नसतात. पहिली गोष्ट म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये फुलटॉस आलेला बॉल कधीच वाया घालवायचा नसतो. हेच केलं आणि सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे विजयाचा षटकार. कॉंग्रॅच्युलेशन केळवा मास्टर्स टीम अँड हार्ड लक शिवशक्ती उसरणी 40+ टीम. आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. धीरज असतील